Hello everyone. We are today in this video we are going to see the poem Basket Full of Moonlight 1.3. Basket Full of Moonlight. Write down the title of the poem in your notebook and write the name of the poet. Sunil Sharma. It is given at the end of the poem. Sunil Sharma. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता पहा, मला थोडंसं तुम्हाला मराठीत बोलल्याशिवाय मजा येणार नाही. आपण याच्या आधी एक कविता पाहिली, अ टीनेजर्स प्रेयर, आणि ही कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. देयर इज अ सिमिलॅरिटी बिटवीन दीज टू पोएम्स. या दोन कवितामध्ये थोडंसं साधर्म्य आहे. आता काय साधर्म्य आहे तेवढा पॉइंट आपण आधी पाहू. इन टीनेजर्स प्रेयर, दॅट बॉय or that girl or that teenager prays to God to help and guide him, to show him the right path. Again I tell you, in teenager's prayer, a teenager prays to God to guide and help him to choose the right path of success, the road that goes to success. Correct? Here in this poem, Basket Full of Moonlight, a child also prays. The child also requests the moon. The child also requests the moon to give him a basketful or two basketful of moonlight. हा भाग फार महत्वाचा आहे. त्या मागच्या टीनेजरच्या कवितेमध्ये सुद्धा तो टीनेजर विनंती करतो, प्रार्थना करतो. सगळे शब्द माझ्या तोंडातनं गेलेले आहेत. आता या कवितेमध्ये बास्केट फुल ऑफ मूनलाईट मध्ये सुद्धा एक बालक आहे. देयर इज ए चाइल्ड इन दिस पोयम. दिस चाइल्ड आल्सो रिक्वेस्ट द मून. हा बालक सुद्धा चंद्राला विनंती करतो. व्हॉट फॉर? to give him a basketful or two basketful of moonlight. Now, why does he want a basketful or two basketful of moonlight? Because he wants to light the darkened path, the darkened route by which his father goes to the city to work. काय आहे? या बालकाचे वडील दररोज शहरामध्ये कामासाठी जातात. हिज फादर डेली गोज टू द सिटी टू वर्क. बट व्हॉट हॅपन्स? ही रिटर्न्स लेट ॲट नाईट. ते रात्री उशिरा येतात. अँड द रूट विच गोज फ्रॉम हिज विलेज टू द सिटी इज टफ. देर इज डार्क. अंधार असतो तिथं. तो गडबडीत आहे. अडचणीचा मार्ग आहे. देर आर प्रॉब्लेम्स ऑन दिस रोड. फादर कॅनॉट सी क्लिअरली. आणि म्हणून या बालकाची कल्पना अशी आहे की त्याला तो मार्ग जातो ना शहरामध्ये त्याच्या खेड्यापासून, त्याला त्या ठिकाणी चंद्राच्या बिया पेरायच्या. ही वॉन्ट्स टू सो द सीड्स अलॉंग द रोड साइड so that his fathers should see clearly and he should come back safely and early. त्याच्या वडिलांना स्पष्टपणे पाहता यावं, त्याचे वडील सुरक्षितपणे आणि लवकर घरी यावेत, याच्या करता हा बालक चंद्राकडे विनंती करतो की मला तू एक टोपली भर किंवा 2 टोपल्या तुझा चंद्राचा प्रकाश दे की ज्याच्यामध्ये बिया आहे. देर आर सीड्स ऑफ मूनलाईट. त्याच्यात चंद्राच्या बिया असल्या पाहिजेत. मला त्या पेरायच्या, त्या मार्गावर लावायचं की ज्या मार्गानं माझे वडील शहरात जातात पण यायला उशीर होतो. ही इज ऑलवेज लेट. वेन ही रिटर्न्स देर इज डार्क. ही कांट सी क्लिअरली. ही स्टंबल्स. तो अडखळतो आणि म्हणून त्याला क्लिअरली दिसावं
मी त्याच्यासाठी मला चंद्राच्या बिया दे, त्या मी रस्त्याच्या कडेने लावतो. हे मराठीमध्ये आधी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हे जर नाही कळलं ना, डायरेक्टली कविता किती काही वेळेला सोपी असली तर ते डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे. हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट असा आहे, हिअर देर इज अ डिस्टिंक्शन बिटवीन अर्बन अँड व्हिलेज लाईफ. यू नो, अर्बन लाईफ इज full of amenities, full of facilities. Such facilities are not there in a village. अशा प्रकारच्या सोयी सुखसुविधा या खेड्यात नसतात, याच्यावरही ही कविता प्रकाश टाकते. थोडं लक्षात घ्या, फरक आहे. फॉर एक्झाम्पल, in a village, in some villages in India, there is no electricity, there is no sanitation, there is no facility of drinking water. अशा अनेक फॅसिलिटीज खेड्यामध्ये नाही आहे, पण त्या शहरात असतात. असंही थोडंसं कवीला या गोष्टींवर सुद्धा थोडासा प्रकाश टाकायचा आहे. द पोएट वॉन्ट्स टू थ्रो लाईट ऑन सच प्रॉब्लेम्स. हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कारण मी जर हे मराठीत नाही बोललो बाबांना, तुमच्या डोक्यात येणार नाही. ओके, आता आपण नेहमीप्रमाणे कुणीकडे जाऊ? वॉर्मिंग अप कडे जाऊ. वॉर्मिंग अप. ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 17 आणि चटपट आपण 2-3 ॲक्टिव्हिटीज पाहून टाकू. सी चिट चॅट. आय रीड द क्वेश्चन. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड? डिड यू लाईक टू हिअर bedtime stories when you were a child? The answer is of course yes. Who does not like bedtime stories? Everyone likes. कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला bedtime stories आवडतात. So your answer should be yes. You cannot say no. How will you tell me in complete sentence? Yes, I liked to hear bedtime stories when I was a child. उलटही जाता येतं. When I was a child, I liked to read bedtime stories. Okay, question number 2. Who usually told you the bedtime stories? Who usually told at that time you the bedtime stories? The answer is very simple. Who tells us such a stories? Mother, my father, my grandparents, even the old servant in the house. Even if the sister is elder, she can also tell you the story. All the answers are correct. Come to question number 3. Why did you like them? Why did you like these stories? I liked these stories because they were very interesting. Point number 1. You can say they were funny. Somebody can say interesting. Third student can say they were very useful to me because they taught me some lessons. काही कथा उपयुक्त असतात, ते आपल्याला बोध देतात, काहीतरी धडा शिकवतात. So there may be 3 reasons of this question. I repeat. Number 1, they were interesting, they were funny, they taught me a lesson. Come to next question number 4. Do you still like to hear those stories again? Do you still like to hear those stories again? त्या कथा तुम्हाला अजूनही वाचायला आवडतात का? Yes, of course. All people in the world like stories. Even if you are young, you like these stories. Now come to question number another one. I read. Discuss in groups about the procedure of planning a tree. Write the steps in the bullet points and present it before the class. Now here you have to tell me the method of planting a tree. How do you plant a tree? First step, you make a selection of seeds or seed. Then you also make a selection of soil. Okay, you put the seed in the soil. Okay, then you water it, then you take care of it. So these are the steps.
These are the steps. You can tell me one by one. Of course, these are very simple. Question number 2. Discuss in pairs and write what your father and mother do for your family. At left hand, father is given. At right hand, the picture of mother is given. Okay? One example is given. Now, let us first discuss what father does for us. Number 1, works hard to earn a living. I am talking about father. Father works hard to earn a living. Now, you have to tell me 5 more. 5 more. Number 1, he guides the family. He guides the family, takes care of the family, takes care of the family. He is the role model of the family. He helps us to choose our career. He helps to choose our career. He provides us education, many other things like clothes, medicine, you can say. I told you 4 more points. Now come to our mother. Keeps the house clean. This point is given here. Can you tell me 4 other points one by one? Very simple. I tell you, you listen carefully. Washes clothes. Washes clothes. Cleans the pots and utensils. भांडी घासते. Cleans the pots and utensils. Cooks food. Cooks food. Get me ready for school. शाळेत जायला मला तयार करायला मदत करते. Helps me to get ready when the school time, there is school time. Helps me to get ready when there is school time. So these are the points. Now let us come to our poem on page number 18. Now I start reading. You have taken down the title and the name of the poet. What is the name of the poet? Sunil Sharma. Now again I go back. Who was the poet of the first poem, A Teenager's Prayer? Do you remember? J. Morse. I tell you, J. Morse. And what was the rhyme scheme? A, B, C, B of that poem. But here I tell you, in the very beginning I make one point clear. This poem has no rhyme scheme. So there is no question. हा मुद्दा तर तुम्ही आज लक्षात घेतला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये की या कवितेला राईम स्कीमच नाही. देर इज नो राईम स्कीम फॉर दिस पोएम. वाय? आय विल मेक इट क्लिअर लेटर. मी हे गोष्ट नंतर स्पष्ट करणार आहे. आज आपल्याला काही ओळी, काही लाईन्स याच्या पाहिलाच पाहिजे. नाव आय स्टार्ट रीडिंग. लिसन केअरफुली अँड लुक इन टू युअर बुक्स. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट. Anybody can understand. Hey Chandra, मला चंद्र प्रकाश दे. How simple this is. O moon, give me moonlight. Basket full or 2 baskets full. एक टोपली भर. You know the word basket. परवाच मागच्याच व्हिडिओमध्ये गेलेला आहे. बास्केट म्हणजे टोपली. आता बास्केट फुल हा शब्द फुल जोडल्यामुळे तयार झाला. बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल. एक टोपली भर किंवा 2 टोपली भर मला चंद्राचा प्रकाश दे. हियर आफ्टर रीडिंग दिस लाईन आय एम गोइंग टू आस्क यू अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन विच इज गिवन आफ्टर द पोएम इज ओव्हर. तो महत्वाचा नाही, पण तुम्ही मला उत्तर सांगा. इफ यू नो द वर्ड बास्केट फुल, कॅन यू टेल मी अदर 4 वर्ड्स विच इज मेड बाय ॲडिंग फुल. फुल, हँडफुल, मुठ्ठीभर, मी दाखवून राहील तुम्हाला. हँडफुल, ग्लासफुल, ग्लासफुल. आणखी असे किती शब्द आहेत? कितीतरी शब्द तुम्हाला सांगता येतील की जे फुल लावून तयार होतात. हाऊसफुल, रूमफुल, घर भरून, खोली भरून. बॅगफुल, बॅगफुल, पिशवी भरून. सॅक फुल, पोतं भरून.
शब्द तयार करता आले पाहिजे. तो प्रश्न दिलेला आहे, महत्त्वाचा नाही, पण जाता जाता मी त्याला टच केलं. वन्स अगेन आय रीड line number 3. Basket full or 2 baskets full with seeds of moonlight. O moon, give me moonlight. Basket full or 2 baskets full with seeds of moonlight. चंद्राच्या बिया असणारा चंद्रप्रकाश मला. 1-2 टोपल्या मला चंद्रप्रकाश दे की ज्याच्यात चंद्राचं बी असलं पाहिजे. सीड्स आताच पाहिलं 5 मिनिटापूर्वी. बी, चंद्राचं बी, जसं आपण म्हणतो ना गव्हाचं बी, ज्वारीचं बी, हरभऱ्याचं बी, तसं हे बी आहे. नाव हिअर देअर इज फुल स्टॉप. इट इज द स्टॅन्झा ऑफ ओनली 4 lines, बट आय एम गोइंग टू रिवाइज इट. लिसन केअरफुली. तुम्हाला असं वाचता आलं पाहिजे, नाही तर उपयोग नाही, नुसते मार्क्स मिळू नका. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट. Baskets full or 2 baskets full with seeds of moonlight. Now I am going to ask you a question which is very simple. I am going to ask you the question on line number 2. Give me moonlight. Can you tell me what kind of figure of speech is there in this line? I think it is very simple and most of you know the answer. The sound of M is repeated, so it is alliteration. मग आता तुम्ही 2 गोष्टी तर शिकल्या पाहिजे ना बाबांनो. उगीच काहीतरी टाइमपास करण्यात मजा नाही. या कवितेला राईम स्कीम नाही. देअर इज नो राईम स्कीम. दिस पॉइंट इज व्हेरी important. The poet is Sunil Sharma, and I just told you from first stanza which is the figure of speech. It is in line number 2. Sound of M is repeated. It is alliteration. Okay, come to another stanza. Stanza number 2. From the city to my village, on the sides of the path, I want to show many small moons of light. बघा तो मुलगा काय म्हणतो. व्हॉट डज द बॉय इन दिस पोयम सेज. फ्रॉम द सिटी टू माय विलेज. शहरापासून माझ्या खेड्यापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला. ऑन बोथ द साइड्स ऑफ द रोड, ऑन बोथ द साइड्स ऑफ द पाथ, और यू कॅन से ऑन बोथ द साइड्स ऑफ द रूट. तो जो मार्ग आहे ना येण्या जाण्याचा, त्याला रूटही म्हणता येतं. त्याच्या दोन्ही बाजूला. आय वॉन्ट टू सो, मला पेरायचं आहे. सो हा शब्द फार सोपा आहे. SOW, आणि किती सिंपल आहे. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. स्मॉल मून्स ऑफ लाईट. छोटे चंद्रच म्हटलं इथं डायरेक्ट. मून्स मला पेरायचे आहे. Both the sides of the road, the boy wants to sow the seeds of moonlight. फार सोपी आहे तशी कविता, काही अवघड नाही. प्रश्न उत्तर केले म्हणजे माझं म्हणणं असं आहे, तुम्ही थोडं केलं आणि काम उरकून टाकलं ना, त्यालाच अभ्यास म्हणतात. पहिले कवितेचे काय, राईम स्कीम, पोयट कोण, अलंकार कोणते, इथं काय, असं तौलनिक ज्या वेळेला तुम्ही अभ्यास कराल, कम्पॅरिटिव्ह स्टडी ज्या वेळेला कराल एकाच वेळेला, काय अवघड आहे मला सांगा. काही अवघड नाही. नाव आय रीड द सेकंड स्टॅन्झा वन्स अगेन बिकॉज देर इज फुल स्टॉप आफ्टर लाईन. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला छोटे चंद्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायचे आहेत. कुठपासून कुठपर्यंत. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, इथून तिथपर्यंत. फ्रॉम दिस एंड टू दॅट एंड. वन एंड इज द विलेज, द अदर एंड इज द सिटी. आता एक सोपा प्रश्न विचार. व्हेरी सिंपल क्वेश्चन. आय रीड द लाईन फर्स्ट. स्मॉल मून्स ऑफ लाईट. Small moons of light. Can you tell me what kind of figure of speech is there?
Now, it is also very simple. The word is repeated. Small word is repeated. It has come twice in this line. It is repetition. रिपिटिशन. नीट ऐका, लिहा थोडंसं हाताने. 2 अलंकार झाले, 2 स्टॅन्झामध्ये. इथं फुलस्टॉप आलेला आहे. नीट ऐका. मी आय रिपीट, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, देर इज रिपिटिशन. द फिगर ऑफ स्पीच इज रिपिटिशन. ओके, म्हणजे 2 अलंकार पाहिले. किती सोपे झालं ना. मग किती सोपं काम आहे. पुढची एक लाईन. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. ट्राय टू अंडरस्टँड. ऑल द विलेज वर्कर्स गो टू द सिटी डेली टू वर्क. त्या खेड्यातले, त्या बालकाच्या खेड्यातले कामगार दररोज शहरामध्ये कामाला जातात. द वर्कर्स in the boys village, in the child's village, goes to the city every day to work. Why do they go there? To work. कामासाठी जातात. कदाचित MIDC असेल, ते मोठं शहर असेल, खेड्यामध्ये कामं नसतात. हे तुम्हाला सगळं माहिती आहे बाबांनो. TV बघता कसे लोंढेच्या लोंढे शहरातून खेड्याकडे चाललेत ते. हा थोडासा संदर्भ या कवितेचा त्याच्याशी आहे म्हणून मी सांगतो, बाकी काहीच नाही. I read the line once again. The whole village, संपूर्ण गाव, goes to the city daily to work. दररोज संपूर्ण गाव किंवा गावातले जवळजवळ सगळे लोक, ऑलमोस्ट ऑल द पीपल, गोज टू द सिटी डेली टू वर्क. दररोज कामाला जातात. एवढा स्टॅन्झा मला संपवायचा होता. आता तुम्ही बघा, जरा निरीक्षण करा. पहिल्या स्टॅन्झामध्ये हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द फर्स्ट स्टॅन्झा? ओनली 4 लाईन्स. How many are there in the second? 1, 2, 3, 4. Again 4. And how many in the third? Only 1 line, because there is full stop. So the length of the line is not similar. The length of the stanza is not similar. There are no fixed line in every stanza. असे निश्चित अशा ओळी नाहीत. रायमिंग वर्ड्सचा पत्ता नाही. त्यामुळं या कवितेला राईम स्कीमच नाही. इट हॅज नो राईम स्कीम. हा आजचा पॉईंट लक्षात ठेवला पाहिजे. टेक डाऊन 4 सिंपल क्वेश्चन्स. सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन. उत्तर आता देता आलीच पाहिजेत असं माझं मत आहे, नाही तर काय उपयोग नाही. नंबर 1, हू डज द चाइल्ड रिक्वेस्ट टू इन दिस पोयम? हू डज द चाइल्ड रिक्वेस्ट टू इन दिस पोयम? प्रश्न नीट लिहून घ्या, मी घाई करत नाही. Who does the child request to in this poem? असाच प्रश्न मी पहिल्या मागच्या कवितेवर दिलेला आहे. बघा, तुम्हाला आठवतं का? Who does the teenager request? तिथं उत्तर होतं टू गॉड. राईट. अशी रिव्हिजन होते आपल्या शिकवण्यामध्ये, हे लक्षात घ्या. नाव व्हॉट इज द आन्सर टू दिस क्वेश्चन? टू द मून. टू द मून. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट डज द चाइल्ड रिक्वेस्ट द मून? What does the child request the moon? काय बरं ते बालक चंद्राला विनंती करतं? व्हेरी सिंपल आन्सर. राईट डाऊन. टू गिव्ह हिम, मी लगेच सांगूनच टाकतो. टू गिव्ह हिम ए बास्केटफुल. टू गिव्ह हिम ए बास्केटफुल or 2 baskets full or 2 baskets full moonlight. 2 baskets full moonlight. Question number 3, where does the child want to sow? जमाने घ्या, घाई नाही करत. Where does the child want to sow, SOW, the seeds of moonlight? The seeds of moonlight. इथं मूनलाईट बी येऊ शकतं, मून बी येऊ शकतं. उत्तरात फरक पडणार नाही. कुठं पेरायचं आहे त्याला? हे चंद्राचं बी किंवा चंद्रप्रकाशाचं बी. राईट डाऊन. अलॉंग द रोड. अलॉंग द रोड असंही म्हणता येतं. अलॉंग द रोड ऑब्लिक
ऑन ऑब्लिक देतोय मी ऑन बोथ द साइड्स ऑफ द रोड. बोथ द साइड्स ऑफ द रोड. तिसरंही देऊ शकतो मी. अलॉंग द रूट ऑब्लिक करा. अलॉंग द रूट ROUTE. बघा उत्तर कशी असतात सगळ्यांचा अर्थ आहे कसे. अलॉंग द रूट दॅट लीड्स LEADS नाही तो गोज म्हणा. दॅट लीड्स ऑर गोज टू द सिटी. दॅट लीड्स ऑर गोज टू द सिटी. 3 ऑब्लिक आहेत पण तिन्ही आन्सर करेक्ट आहेत. तुम्ही कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही याला. नेक्स्ट अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ टुडे. वेअर डज द होल विलेज गो. Where does the whole village go daily to work? Where does the whole village go daily to work? Question mark. सगळा गाव कुठे जातो दररोज कामाला. 10-20 मुलांना ते सांगताच आलं पाहिजे. टू द सिटी. व्हॉट इज द आन्सर. टू द सिटी. I think it is enough for today. Let us stop here. Tomorrow we shall continue with the remaining part of the poem. Okay.